एक रिस्क घेतो जीवनातली सगळ्यात मोठी, तुम्हाला दाखवतो. जरा कभी मेरी नजर से खुद को देख भी है चांद में दीदाब भी ना तुझ में एक भी. मित्रांनो ही जी आहे ना ही अटल टनल आहे राहतांगची. तर ही 10,075 फूट लांब असलेली टनल आहे. ही नॉर्थ पोल्टनमध्ये येते आणि बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनमध्ये आहे. तर हे बघू शकता हे पूर्ण म्हणजे ह्याच टनलने आपण आलो पलीकडचे ना पलीकडे तिकडं बरोबर या बघी. आता याला जे ना याला गारेगारमध्ये जे आपल्याकडे टाकतात गारेगारमध्ये तर तोच बर्फ आहे. बापरे लय बेकार झाले होत बर्फ. कॅमेरा आपला कॅमेरा वर घेतो. ये चला वर. मी गेलतो आता वाचलो. अरे बाबा अरे देवा मी कुठं आलो पाहिलं का. अरे बाप मी बघ ते दिसतंय का तुम्हाला. तर बघ ते 2 मिनिटं ते 2-4 पोरं थांबलेत का. बघ ते 4 जण तिथून जे ना वरती त्याच्यापेक्षा खाली आहे तिथून वरती आलोय. आणि हे बघा डायरेक्ट वर पाहतोय सगळं दिसतं इथून सगळे मनाने दिसतं इथून. अरे बाप. मित्रांनो फायनली मी कुठं पोहोचलो माहिती का सगळ्यात टॉपला. इथं कोणीच नाही बघ वरती डायरेक्ट सगळं संपत आहे. वर कोणीच नाही. नीट बघून घ्या कोणी आहे का मला सांग कमेंट करून. मित्रांनो बाप तर मित्रांनो रात्रीचे ना तुमचा भाऊ इथं झोपला होता पोलीस स्टेशनमध्ये मस्तपैकी. ते जागा पण दिली होती माळातमध्ये. एक सोफा होता आणि सोफ्यावर तुमचा भाऊ झोपला होता. तर 1 मिलियन झाल्याबद्दल झाले आपले. तर सर्वांना पुन्हा एकदा सर्वांचे आभार खूप खूप आभार. जेवढे मानव तेवढे कमी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली सायकल इथं लावली मी आणि आता मोबाईल सकाळी पॉवर बँकला चार्जिंग लावले. तर मस्तपैकी सायकल जी आहे ना मी पोलीस स्टेशनची मी झोपलो होतो रात्री तिथं ठेवलेली आहे. कारण सायकल घेऊन जाण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला मी मनालीमधले स्पॉट दाखवणार आहे. ते बर्फ बघावरती ते पांढरं जे ना पूर्ण बर्फ आहे. त्या बर्फावर ऊन पडल्यामुळे बर्फ जास्त चमकायला लागला आहे. आणि जेवढं सकाळी निघेन तेवढं लवकरात लवकर कव्हर होईल. तर मनालीमधले काही स्पॉट तुम्हाला दाखवणार आहे आज. तर व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेट्रोल पंपावर मस्त फ्रेश झालो. आत्ता तिथे पेट्रोल पंप होता मागं. सायकल जिथं लावली त्याचा थोडंसं समोर आल्यानंतर पेट्रोल पंप दिसला. तिथं तोंड धुवून काढला ब्रश वगैरे केला. काल पण आंघोळ नाही केली आज पण नाही आंघोळ केली. 2 दिवस झाले आंघोळ नाही केली भावाने तुमच्या. पण ठीक आहे बिना आंघोळीचं माणूस चांगला असतंय माझ्यासाठी बघतो. तर ठीक आहे चला बघूत काय होतं काय नाही. कालचा व्हिडिओ पण एडिट नाही केला मी अजून. आणि हे स्वेटर आपलं गार लागलं तर घालू नाही लागलं तर हातात ठेवू. मग स्वेटर घातलंय मी गार लागायला लागलाय म्हणून. आणि चहा घेतो तिथं हे बघू शकता गरम गरम मोकार चहा. तर मित्रांनो मी जिथं आलेलो आहे ना हे मार्केट प्लेस आहे. रात्री इथं मी तुम्हाला माहिती आहे रात्री इथं मी आलतो ते पूर्ण जे ना एवढं भयानक भरलं होतं ना मार्केट. हे रात्रीच भरतं जास्त. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे मार्केट चालू असतं. आता सगळे दुकानं बंद आहेत सध्या. तर मित्रांनो मनालीच्या सिसू साईडला जाताना तुम्हाला टनल लागते. तर त्या टनलमध्ये सध्या मी टनलमध्ये गाडीमध्ये चाललेलो आहे. आणि टेलिंग मनालीच्या पुढे म्हणजे तुम्ही वर मनालीला जाताना टेलिंगला जाताना जे ना एक टनल लागते मोठी. तर एवढी मोठी टनल आहे ना भयानक. आणि सध्या मी पूर्ण बर्फाच्या इलाक्यामध्ये आलेलो आहे. खाली जे ना खाली जिथं मी आपली सायकल लावली ना तिथं बर्फ नव्हता. इकडं पूर्ण बर्फ आहे. आणि बघू शकता वरती गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण सीन दाखवतो. फायनली तुमचा रोहित शर्मा जी आहे ना बसमधून खाली उतरणार आणि बघतोय काय बघ. अरे काय ये मोकार राडा. लय गार लागत रे पण परवा लय मोकार गार आहे. मला जायचं कुठं माहिती का त्या बर्फात जाऊन तो तिथालचा स्वच्छ बर्फ खाऊन टाकायला. 2 किलो खातो 2 किलो बर्फ खातो. चला इथं थोडासा पुढे उतरलो मी. मला बस नाही ना थोडं पुढे होत
पुढे उतरलं थोडंसं, मला मागं उतरायचं होतं, पुढे आलोय मी. सारा जमाना मेरा भरम है. ऐ रताळ्या थांबाई बोकांडे माय. मी जे ना मी एवढं बेकार गार लागायला लागलाय, तोंड सगळं असं डांडरलंय तोंड, डांडरलंय मग तोंड. आज से तेरी सारी गलियां मेरी हो गई, आज से तेरा. हे नजारे तुम्हाला परत परत बघायला भेटणार नाहीत. पूर्ण व्हिडिओ पहा आणि मला पण पहा रताळ्यांनो. आणि 1 मिलियन झालेत आपले इंस्टाग्रामला. धन्यवाद सगळ्यांना मनापासून, खूप खूप आभार रताळ्यांनो. ही गाडी जी नाही, गाडी चालली ती बाकी माठी मागे गेली. असल्या गाड्या जी आहे ना जास्त यूज केल्या जाते तिथं, कारण त्या गाड्या जास्त म्हणजे चांगल्याच भाऊ. मित्रांनो तिथं समोर दिसतं ना ते अटल टनल आहे रोहतंगचं, हिमाचल प्रदेशमधलं. ते लय लय मोठं आहे. तेच टनलने मी आता आलोय, गाडीने आलोय पण. आणि लय अवघड आहे सगळीच विषय. हॅलो 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 लय खोल विषय. तर आता बघूच, व्हिडिओ मोठा व्हाय ना का, पण मित्रांनो तुम्हाला सगळं नजारा दाखवतो. इस्ता बरं पाहिजे ना मोकार. मित्रांनो मॅगी घेतली, मॅगी घ्यायची टाइम आलाय. कॅमेराला काय होतं काय माहिती. हे बघा खातो आता मॅगी. मित्रांनो मॅगी बिगी खाल्ली, भाऊ बरं झालं. सकाळ धरून एकदा, सकाळी धरून पहिली वेळेस खाल्लंय, नाश्ता केलाय. काय सांगा तुम्हाला. हे बघा तिकडे जायचं, मला तिकडे गेलो दाखवतो तुम्हाला. गडुळाचं पाणी कशाला ढवळीलं, नागाच्या पिल्याला तू काग खवळीलं. गडुळाचं पाणी कशाला ढवळीलं, नागाच्या पिल्याला तू काग खवळीलं. बाग कायच करावं. जरा कभी मेरी नजर से खुद को देख भी, है चांद में दीदार भी ना तुझ में एक भी. खुद पे हक मेरा तेरे हवाले कर दिया, हुस्न का हर लम्हा तेरे हवाले कर दिया. जो भी है हक मेरा तेरे हवाले कर दिया. तिकडं बघा ते लोक, लोक म्हणजे नुसते मुंग्याच आता. चला तिकडे जाऊ. पप्या मग इमान मग पाठीमाग इमान राहिलंय मग. मित्रांनो ही जी आहे ना, ही अटल टनल आहे राहतांगची. तर ही 10,075 फूट लांब असलेली टनल आहे. ही नॉर्थ पोल्टनमध्ये येते आणि बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनमध्ये आहे. तर हे बघू शकता हे पूर्ण म्हणजे ह्याच टनलने आपण आलो. पलीकडचे ना, पलीकडे तिकडं मनाली आहे ही टनल. आणि चला आपलं तिकडं जायचं आता. हेलिकॉप्टर इथं बुटाळा पाहिले का, हा जस्ट काय मिस्त्री इथं. मला आत्ताच बांधकामला जायचं होतं. बांधकामला जायचं होतं पण मी कॅन्सल केलं. मी सगळे बुटं जे ना यांना भाड्याने दिली ती कायला. तर मी जे ना मी म्हणजे कसं आहे माहिती आहे का, नंतर बोलतो. काय इथं हा सॉक्स पिक्स बॅगी, ही कोणाची बॅगी. आणि हे काय अरे गोदाडी. मित्रांनो हेच घालून जावं लागतं वारपात. पण आपण तसं जमन का जायला, मला ते विचारून बघावं लागेल एकदा. तसं पण जमत असं जायला. जे बहीण ते बहीण जर खराब झालं तर पॅन्ट बिंट शर्ट बिंट तिथंच काढून टाकू. घालायचं काय बर्फ बघा ना. सरका थोडंसं माग, त्याशिवाय सरकत नाहीत माग. मोठ्यानं वाढावं लागतं. पाप्या ओय यप जड मित्रांनो बर्फ बघा. ही बर्फ आहे बघ. ह्यो जे ना ह्यो यारामध्ये बर्फ. मी लास्ट टाइम बर्फला गेलो काश्मीरमध्ये, अंगार वातावरण तिकडं. पण इकडं एक नंबर आहे नुसता बर्फ आहे ना, मोकार बर्फ आहे. बर्फ आहे बघ. आता याला जे ना याला गारेगारमध्ये जे आपल्याकडे टाकतात का गारेगारमध्ये, तर तोच बर्फ आहे. याला जे ना
पुढे गेल्यानंतर अजून आता हात सगळे गारटलेत म्हणजे जेवढा जेवढा मी आतमध्ये काढत तरंग का तेवढा थोडा स्वच्छ स्वच्छ बरोबर इधर आ जाओ, पीछे से आ जाओ, आप लोग पीछे से आ जाओ। स्वच्छ एकदम एकदम स्वच्छ आहे हा बघा एकदम स्वच्छ आहे पूर्ण स्वच्छ जसं काय खायला गेली पण चला आतमध्ये पुढे जाऊ ये बघा ही राडी ये बघा ही अरे बाप मित्रांनो खोटं नाही सांगत तुम्हाला वर जायचं म्हणल्यानंतर उठण्यावर चालल्या म्हणे म्हणजे वरच जाता येणार मला तर मला म्हणजे सटकत आहे मित्रांनो भयानक सटकत आहे या बघे शिव चाललाय गाडी कुठं त्रिपुराला चालला काय हो अरे 4 धाम यात्रा करतो काय हो अरे एवढं झालं बा मित्रांनो वर जायचं अवघड बघ हा मला एक कळतंय मैं ओरप नाही गेली कोई बात नाही गिर काय भाई अरे एवढं वजन काय ठेवायचंय वजन कमी करा माझ्यासारखं वजन मला सुधारणा नाही काहीच जायचं कसं वर थांबा इकून जमा बोलायला थांबा मला जे ना कॅमेरा बंद करतो मग वर जातो मग तुम्हाला शूट करून टाकतो कारण जर पडलो का चांगले 10-15 जण घेऊन जाईन खाली भाऊ तुमचा 2 मिनिटात वर आलाय यांना माहिती नाही अरे बोटी आले लागत त्याला बघ कुठून आलं माहिती का मी ही जी काळी काळी माती ना या काळ्या चाललं गाडी ही काळी मातीची ना या काळ्या मातीतून आलोय आणि येडे काय करते तिथून येते जिथून खाली सटकत आहे का डोकं वापरा फायनली वर आलोय अजून वर जायचंय पण जर का मी जर सटकलो भाऊ तर मग हा खेळ खंडोबा होऊन जाईल सपूत करून सगळा राडा होईल हे बघा यार ते गेली होती सगळी खाली बेकार जातोय चला मी जे ना डायरेक्ट जे ना वरून टोकावून खाली होतो चांगले 10-15 लोक जे ना डायरेक्ट खाली घेऊ मित्रांनो आता तुम्हाला मी कुठे चालू माहिती का मला पाणी पण भेटलं बघा कुठे चालू माहिती मी मला जायचं नाही का तर बघ ते तिथून डायरेक्ट वर मेन टोल गेला तिथून खाली येणार आहे फक्त म्हणजे माझी जी बॅक साईड आहे ना माझं म्हणजे माझं ते काय असतं ते आपलं ते बुड माझं बुड जी ना उद्या मला झेंडू मामा लावून झोपावं लागणार 100% कारण जे ना बाकीच्या सगळ्यांतले कपडे घातले तर मी का घातले नाही सांगतो तुम्हाला विषय काय माहिती का रिअल इज रिअल तिकडे काय होऊ बुडाचं काय होऊ बुड परत येईन कारण बुडाचे चट्टे परत येत असते पण विषय काय हे जे ना हे ठिकाण परत बघायला भेटणार नाही आणि करायला भेटणार नाही भाऊ बर्फ म्हणजे पूर्ण एकदम असं म्हणजे मऊ बर्फ आहे वर जायचं सोपं नाही एवढं पण आपण इथून वरती जाणार आहे सगळं आणि वरती गेल्यानंतर डायरेक्ट वरून तुमचा भाऊ खाली येणार आहे फक्त आयफोन मी जास्त शूट करीत नाही कारण का माहिती का आयफोन हरवला का संपला विषय त्याच्यामुळं गोप्रोचं कसं गोप्रो हातामध्ये पॅक बसतो चला वर जाऊ आता वर गेल्यानंतर सांगतो तुम्हाला पण वर जाते महिला हलवणार आहेत भायना हलवणार अरे बाप भाई अरे ते मित्रांनो ते चाललंय बघा ते कसं बाहेर चाललंय तापते तिकडे मी नाही हाताला बेकार पडलो होईल वरून जे ना कमीत कमी 2-4 जण आले ते डायरेक्ट माय भाऊ मग हातार कापायला लागला आता वर जायचं म्हणजे बापरे लय बेकार झाले बर्फ कॅमेरा आपला कॅमेरा वर घेतो ये चला वर मी गेलतो आता वाचलो बाई जर मित्रांनो मी जर खाली गेलो का कॅमेरा इथंच राहीन मला परत वर यावं लागेल नायला थोडं रिस्की काम करून राहिलो मी पण तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त चांगला एन्जॉय करून राहिलो मी काय अडचण नाही अरे बाबा अरे देवा मी कुठं आलो पाहिलं का अरे बाप मी बघते दिसतंय का तुम्हाला तर बघते 2 मिनिटं ते 2-4 पोरं थांबलीत का बघते 4 जण तिथून जे ना वरती त्याच्यापेक्षा खाली आहे तिथून वरती आलोय आणि हे बघा डायरेक्ट वर पास सगळं दिसतं इथून सगळे मनाली दिसते इथून अरे बाप अजून वर जायचंय पण मला एक प्रश्न पडलाय खाली यायचं कसं येऊ ना खाली यायला काय जसं वर गेलो तसं खाली येऊ मित्रांनो हे बघा
चला अजून वर जायचंय मित्रांनो. तर आता इथं आलो वरती, म्हणजे बऱ्याच वरती आलोय मी आता. हवा खाली बघा खाली. अरे बाप, इथं वरती फक्त हे येतं, त्याच्यानंतर मी आहे, त्याच्यानंतर वरती कोणीच नाही. आता वरती जायचं की अजून वरती जायचं थोडंसं रिस्क होऊन जाईल, कारण जे ना वरती हवा की पूर्ण टेकड आलाय आणि वरती पूर्ण असा निबार बर्फ नाही आहे. वरती असा थोडा ठिसूळ बर्फ आहे नाही का, त्यात जर पाय जर गेला त्यात खाली जाऊ शकतो. त्याच्यामुळे मी जाणार नाही, जास्त रिस्क घेणार नाही. पण तुमचा रोहित शर्मा जे करू शकतो ना, ते कोण नाही करू शकत भैया. की आता मी 2-2 हातावाले वर यायला फाटत येतो 2-2 हातावाल्यांची, म्हणजे प्रॉब्लेम येतो थोडक्यात. पण आपण भैया की आता मस्तपैकी फक्त तुमच्या सपोर्टने आलोय इथपर्यंत वर. चला. आणि हे बघा त्या डोंगराच्या या डोंगराच्या लेवल, म्हणजे त्या डोंगराच्या लेवलला आहे मी सध्या. डोंगर दिसतो समोरचा, तर बघ ती हाईट आहे माझी सध्या. मित्रांनो फायनली मी कुठे पोहोचलो माहिती का, सगळ्यात टॉपला. इथं कोणीच नाही आवाक, वरती डायरेक्ट सगळं संपत आहे. वर कोणीच नाही, नीट बघून घ्या. कोणी आहे का मला सांग कमेंट करून. कोणीच नाही वरती भाई, कळणीच. आणि भाई दादा एकटाच वरती एका हाती नाला आहे, त्याला लागत हिंमत. ते फक्त कोणाकडे नाही, ते आपल्याकडे. अबाक बघा खाली बघा, हे सगळे मुंग येऊन दिसू राहिले खाली. अबाक ते रताळी सगळे मुंग येऊन दिसू राहिले. फक्त मला आता एक धाक पडला खाली जाऊ कसा. खाली जाताना मला जी आहे ना वाट लागणार आहे, मग पण दामाने जातो खाली जातो आणि खाली जाऊन जे ना काहीतरी खातो. लय भूक लागली, गार आहे ना, जास्त भूक लागायला लागली. मॅगीवरच मी अजून मित्रांनो. पण बर्फ बघा ना, सगळा मोकार बर्फ आहे. 2-4 किलो बर्फ खाल्ला मी आतापर्यंत. इथं पाणी प्यायची गरजच नाही, कारण एकदा बर्फाचा गोळा घ्यायचा आणि तोंडात टाकायचा आणि खात राहायचं, बरोबर पाणी प्यायल्यासारखं होतंय. अरे पण मला जायचंय कसं, जाताना एक मस्त इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवतो. एक रिस्क घेतो जीवनातली सगळ्यात मोठी, तुम्हाला दाखवतो. इथून खाली जायचंय मला सरळ. दिसतं काय सगळ्यात एक नंबर टॉपला भोगडी. सगळ्या कोणीच नाही वरती, कोणीच. फक्त जाताना किती हाल होते मला ते बघायचे. तर दमादमान जावं लागणार आहे, असं नाही जावं लागणार. पण कॅमेरा पॅक पकडावं लागणार आहे मला, कारण कॅमेरा जर टाकला तर सगळं संपलं. कॅमेरा जर गोप्रो 25,000चा गोप्रो आपला. अरे बाप मला लय भेटायला लागलं बाबा, काय करावं काही कळ नाही. याला कायच करावं. हां चला दमत. ओम नमः शिवाय. मित्रांनो अरे बाप, दमान इकडे जावं लागेल. थोडंसं राईट साईड, थोडंसं इकडे जावं लागेल. पाट गेली. भाई पकडा. अरे बाप, गया था मैं, बच गया. थँक्यू सो मच. बापरे मित्रांनो, तर बघ ते वरून आलो होता, बघ दिसलं समोर. हा मी महाराष्ट्र याचा बीड. हा अरे बाप गेलो कामातून. तर बघ ते वर दिसतं ना, ते समोर सगळ्यात एक नंबरचा टोक. सगळ्यात वरतून आता मी आत्ता जस्ट आलोय खाली, पण माझे एवढे हाल भयान झालेत ना. हे बघू शकता पाय मी डायरेक्ट कुठं काढले. तर गेलो कामातून, थोडा वेळ बसतो आता इथून परत खाली जायचं. आपण कुठं आलचे तर अहमदनगरचे. अरे वा, मी याचा भगवानकडे माहीत असेल तुम्हाला, पातळी पाठला मी. दादाने मला धरलं नाही तर मी गेलो तो खाली. चला बरं झालं, पण आलो भाऊ फायनली. जी गोष्ट नाही करता येणार ती करून दाखवलं तुम्हाला. मला वाटलं होतं खाली आता प्रॉब्लेम येतो का काही, पण नाही आला. अरे बाप, चला इथून थोडा वेळ जातो, थोडा बसतो इथं. मित्रांनो ते समोर दिसतं का, समोर सगळ्यात एक नंबरचा टोक. तर बघते तिथून मी घसरत इथं आलोय. आता इथून खाली जायचं, मग हात तसा तार कापतो पहिला. कॅमेरा कसा धरता होऊ राहिला पहिला. आता इथून जे ना मला जायचं इथं खाली, इथं जायचं आधी आणि इथून परत खाली. भाऊ जे गोष्ट नाही ना, अरे कोणीच नाही आलं वरून खाली.
हाँ सॉफ्ट कॉपी नो 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 गुड वाला नो थैंक्स डोंट वांट देखा देखो देखो भाई देखो मित्रांनो खाली जायचंय थोड्या वेळ जातो थोडं थांबतो मी बुट डायरेक्ट काढली माझे एवढे पाय गारातलेत ना बदल झाली डायरेक्ट पाय डायरेक्ट बदल झाली तर परत एका स्लाइड मी आलोय तिथून वरती ते दिसतंय का तिथून खाली बघ तिथून खाली आलोय इथून परत खाली जायचं भाऊ यांना वाटतंय मी म्हणजे कोण आहे लय घाबरू राहिले पण मी नाही ना मी घाबरत नाही मी डायरेक्ट बसतो पुंग महाराष्ट्राचा माणूस आहे असं असतं भाऊ आमचं यांना काय कळत अरे बाप नहीं 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 यही सेफ है सर वो सीधा पत्थर है एकदम यहाँ पे सेफ है वही तो कह रहा हूँ स्लोप कम है ना स्लोप ज्यादा होना चाहिए नहीं नहीं यहाँ पे नहीं यहाँ से नहीं यहाँ से तो भाई आगे चल के जो है ना आएगा प्रॉब्लम अरे यार इधर लई बेकार फटका लागले मला जे भरावून दे चलो चला मित्रांनो बाप गए मित्रांनो चलो ऐसा ब्रेक लगाने जैसा मेरे जैसा ब्रेक लगाओ ये जैसा ब्रेक चलो ब्रेक लगाने टाइम ऐसा करना पड़ता है चला मित्रांनो फायनली आलोय वरून खाली आणि लय बेकार आलोय चला हे सगळे आले माझ्यासोबत आता इथून खाली जायचंय ब्रेक यांना ब्रेक लावता येत नाही ज्यावेळेस खाली येतात ना खाली त्यावेळेस पाहिजे ना पाय असा वाकडा करायचा थोडासा नॉर्मल वाकडा केला ना ब्रेक लागत की ब्रेक लावायला आपल्या सायकलीचे ब्रेक लावलं होते ना मला मग ब्रेक लागायची सवय लागलेली रे लय बेकार पाय गारटले वांगात बर्फ गेला आतमध्ये अरे बाप चला 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 दमा दमन चला फायनली मी जे ना वरून जे ना टोकावरून खाली आलोय मग एवढं कोणीच नाही आलं मी आलोय हे सगळे जे ना इथून आले जातं लास्ट टाइम मी म्हणजे आता जे मी आलो का इथून आले सगळे आणि मी एकटं जे ना वरून आलोय एक हात घेऊन त्यासाठी एक लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा नक्की करा सबस्क्राईब माझ्यासाठी तेवढं एवढी मेहनत घेतो राव तुमच्यासाठी तुम्हाला दाखवतो ॲडव्हेंचर सगळं एन्जॉय करू राहिलं तुम्हाला पण फक्त सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईब बटन नाही दुसरी गोष्ट लाईक करा व्हिडिओला महत्वाचं म्हणजे चला अजून खाली नाही आता इथून काही जायला नाही इथून जायला नाहीच काही तर काय करावं एक बार इथून जे ना एकदा वर जातो थोडासा जमलं तर येतो खाली नाही तर मग नाही का मला इथून जाऊच वाटत नाही पहिली गोष्ट म्हणजे मी सगळ्यात वर येऊन मला जे ना माझ्या शपथ खोट नाही सांगत मी स्वतःला गैर गोष्ट नाही मानित बरं का पण माझ्याकडे दुसरं कोणी असतं घाबरून दे ना आतापर्यंत आलंच नसतं खाली वरच राहिलं असतं पण मी रिस्क घेतली रिस्क आहे तो इश्क बच्चे कोणाला बच्चे म्हणून राहिली मग कोण मानलाय म्हणून राहिली दुसऱ्याला म्हणून राहिली तर थोडा बसतो 5 मिनिटं आणि एकदा पायात नाही का बुटं घालतो 2 मिनिटं पायात बुटं घातले का ओके होऊन जातं अयो बर्फात ये ना पायात नाही का पायात बुटाच्या आतमध्ये बर्फ गेल्यामुळे मला जे ना जास्त गार लागायला लागलं पण वरती जायचं कसं आता जसं हाल तसं जायचं ले आओगे मेरे साथी तुम भी भाई चलो 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 जाओ क्वालिटी जुगाड़ क्या करे फिर अब रुको ऐसा आना है मेरे पीछे आओ मैं जगह करता हूँ जगह करता हूँ वहाँ पे पैर रख के आना अरे भाई वाईस कहाँ तक जाएगा तू मग ऐकलं नाही येड्या गांडी गेलं गाडी बघ मग ऐकावं लागत असते माहिती या अरे एक्सपिरियन्स हा माणूस आहे मी माझे लय एक्सपिरियन्स नाही मला पण कमी पण 2 तासामध्ये चांगला एक्सपिरियन्स घेतलेला झाला नाही लय वेळ लागत नाही मला एखादी गोष्ट शिकायची म्हणलो चला मला वाटतं माझं आता इथूनच खाली जावत भूक लय लागली चला काय रे इथं सगळं संपलेलं आहे चला थांब चल खायला हे काय एवढी मजा नाही आली वरून खाली यायला जेवढी मजा आली एवढी इथं नाही आली चला मित्रांनो आता झालं संपलं चलो
चला एवढी जागा कव्हर करू नंतर पुढे जाऊ. अरे टोपी. मित्रांनो खाली आलोय. खाली आल्यानंतर हा बघा मॅगी अच्छा आहे मस्तपैकी नाश्ता करतो. मॅगी थोडी महाग येतं काय टुरिस्ट प्लेस म्हणल्यानंतर सगळंच महाग असते. दुसरी गोष्ट तुम्ही इथं आले ना कधी पण इकडची मॅगी नक्की का लागेल. बरं बघा आतमध्ये माझ्या अंगात दुसरं सॉक्स पण नाही आहे त्याच्यामध्ये. काहीच बघितलेलं नाही, काहीच माहीत नाही त्याच्यामध्ये. लय गारटले पायाला गारटले भयानक. उन्हात मांडले तरी पण आता नीट व्हायला. मित्रांनो हे बघा समोर या गाड्या आणल्या. ही गाडी झाली वाकडी. त्या गाड्याने बघा हिचं भाडं बनलं असते पण काय नाही उपयोग नाही जास्त जाऊन. काय तुम्ही आले ते ना कधी या गाडीने या गाडीने जी आहे ना तुम्ही जास्त जाऊ नका. मी लय बेकार पडलो खाली परत. तर ह्या गाड्या जी आहे ना बघा हे बघा आता ही गाडी बघा कधी गाडी स्मार्ट आहे. त्यांनी चढली म्हणजे जो मेन ड्रायव्हर होता त्यांनी चढली आणि जो बसला होता का तो त्यांनी चढली. तर असा विषय काहीतरी या गाड्या पण आहे तिथं. आणि या गाड्याचं भाडं मी सांगतो तुम्हाला विचारून. चला यालाच विचारून हे दादा मग तुम्हाला तुला माहिती भाई इसका प्राइस कितना कितना होगा एग्जैक्ट 1000 रुपये. हां ओके 700 वाले पण आहे आणि 1000 रुपये पण आहे. काही नाही तुम्ही आले ना तुम्हाला ज्यांना यायचं ते करू शकता तसं काही नाही फोर्स नाही. पण उपयोग नाही येऊन जाऊन कारण हे फक्त बरं पद्धत झेंडी तिथं आणि तिथपर्यंत नाही देतं. तिथून परत सॉरी तिथून परत इकडं आण देतं म्हणजे असा विषय त्यानं फोटो काढत होते मजा आलो मी. तर असं काहीतरी मस्तपैकी हे बघू शकता पूर्ण जरा परत एकदा आपल्या गोपुर चार्जिंग संपत चालली आहे. पण एकदम मस्त आहे पूर्ण मनाली हा स्पॉट तुम्हाला टनल जे तुम्ही टनल क्रॉस करता ना टनलच्या जस्ट बाहेर क्रॉस केल्याशिवाय स्पॉट भेटेल तुम्हाला. आणि तुम्हाला मी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तुम्हाला माहिती मी टनल पण दाखवलेली व्हिडिओमध्ये. जाता टाईम एकदा परत दाखवतो. चला निघायचा टाईम झाला आपला मागं निघू आपला सायकलकडे जायचं आपलं परत. अजून काहीतरी कितीतरी स्पॉट आहेत मला मनालीमधले ते दाखायचे मला. चला चलो मी जसं स्लायडिंग करून आलो वरून खाली एवढा लांबचा टूर. पण हे तर बघा हे स्लायडिंग वेगळं आहे थोडंसं. आणि हे स्लायडिंग असं की पैसे देऊन केलं जातं. जी गोष्ट पैसे देऊन केली जाते त्यात मग मजा कमी येते. आणि जी गोष्ट न पैसे त्याचा केली जाते का ही सटकन पडून बरं डायरेक्ट खाली पाणी गटारातून पडून डायरेक्ट दामन जावं लागेल. पैसे न देण्यापेक्षा पैसे देण्यापेक्षा पैसे न दिले बरे. कारण एन्जॉय त्याच्यातच आहे. कारण याच्या काही जागेवर द्यावं लागतील पैसे असं नाही एन्जॉय करण्यासाठी. तर इथं पैसे देण्याची गरज नाही. आपण तुमचा एन्जॉय करा. कमी पैशामध्ये ट्रॅव्हल करायचं असेल तर काय गरज नाही जास्त काही ॲडव्हान्स काही गोष्टी घेण्याची. चला सगळं बुडू काळं झालंय. सगळं बुडूच येणार बदरी झाली सगळी. मागची जागा माझी बॅक साईड पूर्ण बदरी झाली कारण बर्फाची ना लोळून बॅक साईडने आलोय आणि पॅक झालंय सगळं. जेव्हा ऊन लागत नाही का कडक उन्हाचा चटका बसत नाही का त्यावर ते नीट होत नाही. हाल चालू आहे तुम्ही आता भयानक. आता मजा केली मजाची सजा आहे. आता ही मजा आधी केली मजा आता भेटली सजा. मित्रांनो ही जी अटल टनल रोड आमची नॉर्थ पोर्टलची. तर ही टनल आहे आणि दादा तुमचा तिथून जे ना वरून बघते तिथून स्लाईड बघते स्लाईड तिथून केली बरं स्टार्ट. तिथून खाली तिथं थांबलं एकदा. तिथून चलत गेलो तिथून परत इथून खाली इथपर्यंत बरं का. परत तिथून परत खाली इथपर्यंत आणि इथून चलत आता इथपर्यंत आलो आहे डायरेक्ट मनाली. पण ही जी टनल आहे ना ही खूप मोठी आहे. सायकलने येऊ शकत नव्हती किती वास आणि पॉसिबलच नाही. येऊ शकतो होतो इम्पॉसिबल अशी कोणती गोष्ट नाही आहे. येऊ शकत होतो पण मला जेवढा मूड मला सध्या एन्जॉय जेवढा केला ना आपण तेवढा सायकलवर आल्यावर मला चढून जे एन्जॉय तेवढं एन्जॉय सगळा खिचडी भात झाला असता ना. चला जाऊन द्या गाडीची वाट बघत आता आणि गाडीत बसून डायरेक्ट मनाली सायकलपाशी जाऊ. सायकलपाशी थांबू
तिथे आता 1-2 स्पॉट बघू आणि 1-2 स्पॉट बघून टेंट लावायची जागा बघू, टेंट लावू, थांबू आजच्या दिवस मानामध्ये, उद्या सकाळी तिथून लगेच बस पकडू, जमलं तर संध्याकाळी बस पकडू आणि डायरेक्ट बस पकडून डायरेक्ट चंदीगड किंवा हरिद्वार. कारण आपल्याला केदारनाथला जायचं तसं तुम्हाला माहिती आहे लवकरच. सायकलचा प्रवास थोडा सध्या टाळू राहिलो मी, कारण आपल्याला तुम्हाला मी चांगला नोटीस केलेलं आहे जास्त मेहनत घेतली, व्हिडिओ व्हायरल देत नाहीत आणि अशी सायकल टाकून आले का आणि प्रवास केला का मग तुम्ही व्हिडिओ बघायचा. कारण मग मला पण मूड राहतो. जास्त सायकल नाही टाकणार वर, पण जिथं सायकल टाकण्याची गरज आहे का वरती ते 100% सायकल टाकावं लागेल. ठीक आहे, चला. भारत यात्रा आपली असायची. भारत यात्रा आपली पूर्ण सायकलवर नाही आहे, आपली भारत यात्रा आहे. भारतभर आपल्याला हिंडायचं आहे. जेवढं लवकर हिंडा आहे तेवढं लवकर जास्तीत जास्त हिंडू आपण. त्या साईडने तिकून गाडी लागली नाही म्हणून म्हणलं इकडं थोडंसं पुढे यावं, म्हणजे दोन लागन गाडीच लागन, लेवलची गाडी लागा ना. वातावरण जसं म्हणजे जसं टाईम होत चाललाय ना तसं गाड लागत चाललंय बर्फाच्या ठिकाणी. उन्हाची दुपारी जे आहे ना 1-2च्या दरम्यान गारच लागत नाही. ज्यावेळेस मी स्लायडिंग करत होतो ना त्यावेळेस गार नव्हतं लागत, आता गार लागायला लागलं. भाई पानीपुरी कितनी के? 50 का. हाँ पानीपुरी 50 का. 50 रुपयाची पाणीपुरी. त्याच्यापेक्षा आपण मनालीमध्ये जाऊन खाल्लेली बरी ना. हे टुरिस्ट प्लेस आहे ना तिथं जास्त महाग असते. बघा मित्रांनो, परत एकदा बघून घ्या नजारे बघायला भेटत नाहीत लवकर. चला गाडी लागू शकते आपल्याला लागली तर. भाई बस कहाँ पे रुकती है यहाँ पे? बस कहाँ पे रुकती है? बस इधर इसी जगह पे रुकेगी नहीं, बस लोग भी रोकना पड़ेगी, रोक के चढ़ना पड़ेगा तुरंत. अच्छा रोक के चढ़ना पड़ेगा. तो चलो फायनली गाडी भेटली मित्रांनो. कमीत कमी मला वाटतंय एक 3 तास 2.5 तास वाट बघून जे ना गाडी भेटली. मला लवकर जायचं होतं, लवकर जाऊन ना मला आंघोळ करायची होती. आंघोळ नाही केली, आलं नाही जास्त दिवस जर नाही आंघोळ केली का अनकम्फर्टेबल वाटतं. बघू शकतो. चला फायनली मित्रांनो मी आलोय इथं जिथं मी रात्री जेवलो तिथं आलोय. गाडीचा प्रवास म्हणजे मनालीपर्यंत आलो मी परत मागं. आपली सायकल पोलीस स्टेशन पाशी तिथं रात्री तुम्हाला माहिती आहे आपण स्टे केला होता पोलीस स्टेशन पाशी. तर तिथं जे आहे ना तिथं सायकल लावली आपली, तर तिकडे जाणार थोड्या वेळाने. तर बघू फ्रेश वगैरे. मी आता तोंड धुतलंय बरं का, पण आंघोळ आता बर्फाने एवढं गार लागत आहे. आंघोळ मूड नाही राहिला, पण आंघोळ करणार आहे कुठेतरी. आंघोळ करणं गरजेचं आहे, नाही तर परत इन्फेक्शन वगैरे चालू राहते शरीराचे, मग परत ते प्रॉब्लेम येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आंघोळ केल्यानंतर एक मूड वेगळाच राहतो नाही का. आणि 2 दिवस झाले आंघोळ नाही केली, काल पण नाही ना आज पण नाही. आज करू नाही का, परवा दिवशी केली मी, आज करायचं आहे, आज करू कुठंतरी. तर ठीक आहे, बघू. आता जेवण करायला थांबलेलो आहे मी. सकाळ धरून काही खाल्लेलं नाही. मॅगी 2 बाऱ्या मॅगी खाल्ली, ती मॅगीने काहीच होत नाही. आणि नुसता दिवसभर जे ना कुदलो एवढा भयानक बर्फामध्ये, एवढा भयानक व्यायाम झाला माझा. ठीक आहे, जेवण करतो मस्तपैकी. जेवण झाल्यानंतर सांगतो तुम्हाला काय. मित्रांनो जेवायला घेतलेलं आहे सब्जी, त्याच्यानंतर रोटी, त्याच्यामध्ये बरंच पनीर सगळं, टमाटर मिक्स व्हेज माझं, त्यासोबत लोणचं. फायनली जेवण झालं मित्रांनो माझं. आणि आता थोडा वेळ थांबतो निघतो सायकलकडं आपल्या. आता आम्हाला एक का नाही टेंट लावा कुठं. इथे एक साईडला मंदिर आहे, या साईडला इकडं बघू. तोंडपोळाला मिरच्याला जास्त वापरले ते भाजीमध्ये, त्याच्यामुळे सगळं तोंडपोळाला आहे माझं. बघतो मी, सांगतो तसं अपडेट तुम्हाला राहा व्हिडिओमध्ये. पण बर्फ कसं काय एन्जॉय केला बरं आपण. तर ही मित्रांनो आपली सायकल इथं लावली होती मी मस्तपैकी. हे पोलीस स्टेशन आहे, हे बघू शकता. पार्किंग फॉर पोलीस स्टाफ ओनली. पण आपली पोलीस स्टाफ त्या ठिकाणी पार्किंग केली होती आपण, त्यांनी परमिशन दिली तेव्हाच केली. तर आपली सायकल घेऊन आपण आता जागा बघणार आहेत. आता रात्री तर थांबलो होतो, पण आता थांबायला बरोबर वाटणार नाही. आणि थांबायला पण ते कदाचित नाही म्हणू शकतात, कारण इमर्जन्सी ते मदत करतात. पण आता किती वाजले तर आता 5:30-6 वाजता आले. तर मी लवकर गुरुद्वारा आहे जवळ, तिथं गुरुद्वारा बघतो. नाहीतर आपलं मंदिर आहे महादेवाचं, तिथे जर जागा भेटली तर चांगलं होईल.
इथं देवांची कमी नाही मित्रांनो. इथं तुम्हाला सांगतो मंदिर कोणाकोणाचं इथं. तर हे मंदिर बघा समोर श्रीरामाचं मंदिर, त्याच्यानंतर लगेच इकडं शिवजीचं मंदिर आणि हनुमंतरायाचं मंदिर इथं आहे. हे बघा हे हनुमंतरायाचं मंदिर, हे महादेवाचं मंदिर, हे शिवजीचं. हे बघू शकता त्रिशूळ आपला आणि सगळं काही आहे. आणि इथं राहण्याची पण सोय मस्तपैकी, काय अडचण नाही आहे. आणि एक चांगलं वाटलं की एक मंदिरामध्ये आल्यानंतर एक वेगळाच फील येतो मित्रांनो, फिलिंग वेगळीच आहे. तर आजचा व्हिडिओ लई खतरनाक झाला आहे, सगळं तुम्हाला बघायला भेटलेलं आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार मी सांगतो. उद्याच्या व्हिडिओमध्ये जे स्पॉट राहिले ना मनालीचे ते 2 वाजेच्या आधी बघायला भेटणार आहेत. कारण 2च्या नंतर आपण डायरेक्ट हरिद्वारला गाडी टाकून सायकल टाकून बसमधून जाणार आहेत. कारण केदारनाथ कव्हर करायचं आहे आपल्याला. आणि तिथं हरिद्वारमध्ये काय उतरणार आहे मी, हरिद्वारच्या नंतर ऋषिकेश करायचं आहे आपल्याला. ऋषिकेशच्या नंतर गंगोत्री, यमुनोत्री. जर झालं 2-5 तारखेपर्यंत किंवा 2-3 तारखेपर्यंत, 2-3 तारखेला कदाचित केदारनाथ ओपन होऊ शकतं, नाही तर 5 तारखेपर्यंत होऊ शकतं. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्याला तिथं सगळे स्पॉट कव्हर करायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा जे आहे ना बर्फाचा लईच वेगळी विषय झाला आहे. पाय मला वाटलं तुम्ही पाय दुखत येईन बरं का, मला काय होतं, मला वाटलं मग पाय दुखत येईन. हे बघा मला वाटलं मग पाय दुखत येईन, पण पाय दुखले नाही, काही नाही, देवाची कृपा सगळी. तर ठीक आहे. पण कुदलवलंय, मोकार राडा केला तिथं, सगळे माझ्या तोंडाकडे बघत होते एकी हाताने. यार एवढं मला एक जण म्हणतो यार तू एकी हात से भाई इतना ऊपर कैसे गया, ऐसा कैसे. मतलब अरे भाई महाराष्ट्र का बंदा हो भाई, कहाँ पे जा सकता हो, आपको सोच नाही सकते आप. तर असं काहीतरी म्हणलं मी त्याला. चला आपली सायकल इथं लावली, काहीच अडचण नाही. चार्जिंग लावतो मोबाईल, सगळे चार्जिंग संपलेली, सगळ्या मोबाईलची बॅटरी, पॉवर बँक डाऊन आहे, गोप्रो डाऊन आहे, आयफोन डाऊन आहे, अँड्रॉइड डाऊन आहे, चारही सिस्टम आहे. तर चला हे बघू शकता तिकडं या मंदिरच्या पाठीमागचं डोंगर किती छान दिसतं बघा. तर हे बघू शकता मित्रांनो, जेवण करतोय मी आता सध्या. जेवायला आहे रोटी भात वरण मस्त. तर मित्रांनो मस्त जेवण करतोय आणि जेवायला पण मस्त. जास्तीत जास्त जे आहे ना आपले साधू संत लोक जे आहे ना तूप वापरतात, तुपाने जे आहे ना शरीर चांगलं राहतं. तर चांगली गोष्ट आहे. तर इथं सध्या मी मस्तपैकी जेवण करतो. चला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यावर नक्की लाईक करा. आता मी झोपतो इथं, हे झोपायला इथं बेड आणि इथं जागा दिलेली त्यांनी. तर हा व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.